नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आलेल्या नवीन अपडेटनुसार 2026 मध्ये ज्या वेगवेगळ्या विभागाच्या सरसेवा भरती होणार आहेत यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये कोणकोणत्या विभागाच्या जाहिराती येऊ शकतात या संदर्भात ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्णरित्या दिली जाणार आहे। त्या पदाकरिता असणारं शैक्षणिक अर्हता, त्याची वयोमर्यादा, अभ्यासक्रम कधी कसा असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे, या सगळ्या बाबी क्लिअर होणार आहेत आणि जाहिरात कधीपर्यंत येणार आहे हे सुद्धा सांगितलं जाणार आहे। त्याबद्दल अभिजित सर अकॅडमी मध्ये गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षानिमित्त आपण 50% ऑफर ठेवत आहोत। कोणतीही बॅच तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 वर्षाच्या मुदतीकरिता जॉईन करता येणार आहे। यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरसेवा अंतर्गत भरती असेल, तलाठी भरती आहे 1700 पदांची, त्यानंतर आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्यानंतर नगर परिषदेची जाहिरात येणार आहे, त्याची सुद्धा स्पेशल बॅच आहे अवेलेबल। त्यानंतर टीईटी टेट करिता सुद्धा आपण या ठिकाणी बॅचेस सुरू केलेले आहेत। याचा सुद्धा तुम्हाला नक्की या बॅच मध्ये फायदा होणार आहे। तर त्या ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहेत, जसं की जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, त्यासोबतच टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। तर अनुभवी आणि तज्ञ शिक्षक तुम्हाला शिकवण्याकरिता या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत। तर एएनएम जेएनएम, महिला बाल विकास, पशुसंवर्धन यापैकी कोणतीही स्पेशल बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता दिलेला नंबर आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, ॲप डाउनलोड करू शकता। व्हॉट्सअप चॅनल अकॅडमीचं जॉईन करायचं असेल तर ते सुद्धा फॉलो करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। त्याच्यानंतर आपण ज्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये होऊ घातलेल्या ज्या परीक्षा आहेत, वेगवेगळ्या विभागाच्या नवीन सरसेवा जाहिराती कोणत्या येऊ शकतात या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये नगर परिषद, नगर पंचायत पदभरतीकरिता गट क आणि गट ड च्या एकूण 3200 पदांची पदभरती होणार आहे। ऑनलाईन स्वरूपामध्ये ईटीसीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। तर आपल्याला आतापासून तयारी लागायचं आहे। यामध्ये स्वच्छता निरीक्षक, कर निर्धारण, कर प्रशासकीय अधिकारी असेल, अग्निशामक अधिकारी, एएनएम जेएनएम चे सुद्धा जागा यामध्ये असणार आहेत। त्यानंतर आरोग्य विभाग भरती 4476 पदांची असणार आहे। सुद्धा तुम्हाला अपडेट तुम्ही वाचला असेल पेपरला किंवा टीव्हीवरती बघितलं असेल। मान्यता प्राप्त जागा आहेत, कोणत्याही क्षणी ही जाहिरात येऊ शकते, त्यामुळे आपण तयारीत राहायचं आहे। त्यानंतर ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकरिता स्पेशल पद आहे। अंगणवाडी सुपरवायझर सरसेवा 128 पदं आहेत आणि त्यानंतर अंतर्गतची सुद्धा 272 ची जी अगोदर येऊन आलेली आहे त्याची लिंक चालू होणार आहे परत। त्यानंतर 228 ग्रामीण महिलांकरिता ज्यांचं अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष सेवा झालेली आहे त्यांच्याकरिता डिपार्टमेंटल आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे अशा महिलांकरिता सरसेवेची परीक्षा देता येणार आहे। त्यानंतर पशुसंवर्धन भरती यामध्ये 2 पदभरती असणार आहेत। 266 या पशुसंवर्धन आयुक्तालयाअंतर्गत पुणे। त्यानंतर आता जी अपडेट आलेली आहे 374 जागेची या राज्यामध्ये जे दवाखाने आहेत त्यामधील पशुधन परीक्षेची जागा भरल्या जाणार आहेत आणि 1700 पदे ही जिल्हा परिषदेमार्फत लाईव्हस्टॉक सुपरवायझरची लवकरात लवकर भरली जाणार आहे। त्याची जाहिरात सुद्धा एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे। याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे असं ग्रामविकास विभागाकडे कळवण्यात आलेला आहे। पंकजताई मुंडे यांच्या सहीनिशी आपण हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर जे तर सर्वांना माहिती आहे आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 1700 पदांना मंजुरी, त्याच्यापेक्षा जास्त पदे सुद्धा पदाकरिता जाहिरात या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच महसूल विभागाचा जो कणा आहे, कणा म्हणतो आपण तलाठी, त्याच्या 1700 पदं असतील। त्यानंतर वेगवेगळ्या विभागामधील ज्या जागा आहेत त्यातलं कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम देण्यात आलेला आहे, त्याच्या सुद्धा जागा आहेत। त्यानंतर पिंपरी चिंचवडची 470 पदांची जाहिरात यामध्ये येणार आहे। एएनएम जेएनएम असेल, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, एमपीडब्ल्यू, फार्मसिस्ट ऑफिसर असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट या पदांचा समावेश असणार आहे। आणि आता जे अपडेट आलेला आहे पुणे महानगरपालिकेकरिता जी समिती गठीत करण्यात आलेली आहे, आरोग्य विभागातील जे पद आहेत त्याला प्रस्ताव देण्याकरिता मंजुरी मिळण्याकरिता समिती गठीत करण्यात आलेली आहे। याची सुद्धा एप्रिल पर्यंत जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। त्यासोबतच वेगवेगळ्या महानगरपालिका ज्या 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये यापैकी फक्त 4 महानगरपालिकेच्या
जाहिराती येऊन परीक्षा झालेल्या आहेत. फक्त ठाण्याची बाकी आहे, नवी मुंबई आलेली आहे, कल्याण डोंबिवली मीरा भाईंदरच्या जाहिराती येऊन आलेल्या आहेत. तर बाकी ज्या 23 ते 24 महानगरपालिका जाहिराती आहेत त्या टप्प्याटप्प्यानंतर 3 महिन्याला एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये एएनएम, जेएनएम असेल, एसआय ज्यांचा कोर्स झालेला आहे त्यांना सॅनिटरी इन्स्पेक्टर बनण्याची सुवर्ण संधी आहे. ज्यांचा 12वी सायन्स झालेला आहे त्यांना एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्यासोबतच ज्यांचा डिप्लोमा, डी.फार्म किंवा बी.फार्म झालेले आहे त्यांना औषध निर्माता अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी असणार आहे. हे सगळे पदाकरिता आतापासून तुम्हाला तयारी लागायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर आपली धावपळ होणार नाही. जे काही डॉक्युमेंट आहेत ते आहेत का आपल्याकडे, सगळे डॉक्युमेंट सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, ते तुम्ही चेक करायचे आहेत. नसतील तर काढून घ्या, आताच हे वेळ आहे. बघा, शांततेच्या काळामध्ये तुम्हाला जास्त काम गाळावा लागतो, त्यावेळेस युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. त्या कारण आपण काय म्हणतोय, हे आपला शांततेचा काळ आहे. शांततेच्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घ्या. परीक्षाची जाहिरात आल्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचं आहे आणि टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, तेवढ्या वेळ तुमच्याकडे मिळणार आहे. तर हे सगळं ऑथेंटिक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जागेसहित किती जागा असणार आहे, कोणत्या पदाच्या असणार आहे हे मी सांगितलेलं आहे. तर त्याकरिता आपल्याकडे गुढीपाडव्यानिमित्त 50% ऑफर या ठिकाणी आपण देत आहोत. या ऑफरचा तुम्हाला लाभ मिळवायचा आहे. लाभ मिळवण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे अकॅडमीचा. या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे. तुम्हाला पर्सनल या ठिकाणी बोललं जाणार आहे, पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे. या ठिकाणी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहेत. अंगणवाडी सुपरवायझर असेल, तलाठी, आरोग्य सेवक, स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर नगर परिषद भरती असेल, अंगणवाडी सुपरवायझर सर्व सेवा, पशुसंवर्धनची स्पेशल बॅच आहे. त्यानंतर एएनएम, जेएनएम, एफडीए, टीईटी जे आता होणार आहे, अधिसूचना निघणार आहे. टीईटी करिता सुद्धा ग्रामसेवक, वनरक्षक, वनसेवक, कृषी सेवक या सगळ्या पदभरतीकरिता आपण सर्व आणि तांत्रिक विषय असेल या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. अगदी बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जाणार आहे आणि सुरुवातीपासून सगळे लेक्चर सुरू होत आहे. तर या बॅचचा तुम्हाला लाभ घेण्याकरिता दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर, ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सर्वांना ऑल दी बेस्ट. आतापासूनच अभ्यासाचं नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्नशील राहा. ओके, थँक्यू.